आता एखाद्या मंत्र्याने राजीनामाच द्यावा अशा मागणीसाठी असं उपोषण करणं हे काय योग्य आहे मला वाटत नाही. काल त्यांना ताब्यात घेण्यात आले. पहाटे त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांकडून सांगितलं जाते की त्यांची तब्येत बरी नाही म्हणून त्यांना ताब्यात घेतले. आता आरोप होतोय की हे आंदोलन दडपण्यासाठी केंद्र सरकार अशा पद्धतीची कारवाई करतं. नाही, अनेक वेळा केंद्र सरकारने दीपक आपले जे कळकोच किटके यांना परवानगी दिली होती आणि त्यावेळेला वामचंद यांनी आपलं उपक्रम सुरू केलं. त्यांची मागणी होती की बाबा नीट परीक्षेमध्ये जो घोटाळा झालेला आहे त्यामध्ये त्या मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. नीट परीक्षा झाल्या, त्याचा निकालही काल लागला. तेव्हा आता त्या परीक्षेकडून काही तक्रार झाली. आता एखाद्या मंत्र्याने राजीनामाच द्यावा अशा मागणीसाठी असं उपोषण करणं हे काय योग्य आहे मला वाटत नाही. तर ही परीक्षा आता झालेली आहे, सुरळीत पार पडली आहे, त्याच्या निकाली लागले. पण 20 तारखेला नागरिकांनी या जंतर मंतरवर यावं अशा पद्धतीचं आवाहन त्यांनी केलेलं होतं आणि त्यानंतर ही कारवाई झाली म्हणून कुठेतरी प्रश्न उपस्थित. ठीक आहे ना, तब्येत त्यांची बिघडलेली होती. काल त्यांनी सांगितलं की मी गेलो की भूत म्हणून येईन वगैरे वगैरे गोष्टी त्या सांगत होते. त्यामुळे तिच्या तब्येतीच्या कारणावरून त्यांना एखाद्या वेळा ते औषधोपचार घेत नसतील म्हणून त्यांना एखाद्या वेळा ताब्यात घेतलं असावं. सर खरं तर या जास्त लोक ज्या आंदोलनात सहभागी होत आहेत अशी आंदोलनं मोडीत करण्यासाठी कोर्टाचा आधार घेतला जातो, न्यायालयाचा आधार घेतला जातो, त्याचा एक आरोप होतोय. काय सांगू शकतो? म्हणजे आता ज्या ज्या वेळेला लोकांना भेटीला धरलं जातं, सार्वजनिक जागी रस्त्यावर बसणं, रस्ते अडवणं, त्यासाठी योग्य ती दखल कोर्ट घेत असतात. ते आम्हाला म्हणजे शासन करत असते. सर, दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण होणार आहे का? कारण पहिल्यांदा दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण करायला या अशा पद्धतीची सूचना करून आली असं समजते. तशा पद्धतीच्या बातम्या सध्या येत आहेत. काय कोणाचं घडतंय या सगळ्या बाबतीत? मला अजून काही तशी माहिती मिळालेली नाही. परंतु ज्या वेळेला प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे साहेब मुख्यमंत्र्यांना भेटले होते त्याच्या दुसऱ्या दिवशी आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई मोहिते यांनी आम्हा प्रमुख ज्येष्ठ सहकार्यांना बोलावलं होतं आणि त्यावेळेला सुनील तटकरे साहेबांनी कशासाठी आपण गेलो होतो याची माहिती देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काल राज्यसभेचे खासदार पार्थ पवार हे मुख्यमंत्र्यांना भेटले आणि त्यानंतर ह्या बातम्या सुरू झाल्या. आता नेमकं काय आहे त्याबद्दलची आता चर्चा होणार नाही. कारण 22 तारखेपासून अजितदादांची जयंती आम्ही सप्ताह साजरा करणार आहोत, सेवा सप्ताह. त्यानंतर 29 तारखेला पार्थ पवार यांचा एंगेजमेंट कार्यक्रम आहे, म्हणजे घरगुती कार्यक्रम आहे. आता ही बैठक जर व्हायची असेल तर 29 तारखेनंतर आमच्या कोर्टमध्ये बैठक होईल आणि जसा काय प्रस्ताव असेल तर आमदारांना आणि खासदारांनी सगळ्या पार्टीच्या प्रमुखांना सांगितलं जाईल. परंतु आता सोमवारपासून लोकसभेचं अधिवेशन 22 तारखेपासून सुरू होत आहे आणि त्यावेळेला हे दोन्ही प्रमुख मंडळी तिन्ही खासदार आहेत आपले तटकरे साहेब, प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार हे दिल्लीत असतील आणि कदाचित तसं असेल तर मग प्रस्ताव दिल्लीत चर्चा होईल. आता मुंबईमध्ये चर्चा होण्याची आता 29 तारखेपर्यंत काय